माझ्या हातात सत्ता आल्यास 48 तासात भोंगे उतरवीन. राज ठाकरे. प्रत्येकाने आपला धर्म घराच्या उंबरठ्याच्या आत ठेवावा. घरात बसून प्रार्थना करण्यात कोणाचा आक्षेप आहे, असे म्हणत माझ्या हातात सत्ता आल्यास 48 तासात मस्जिदीवरील भोंगे मी उतरवीन, असा ठाम विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. दुसऱ्या धर्मातील लोकांना त्रास होईल असा कोणता धर्म आहे, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. तुमच्या धर्माचा त्रास दुसऱ्या धर्माला कशाला, असा सवाल त्यांनी केला. तुमची प्रार्थना घरात करा. वर्षाचे 365 दिवस तुमचा त्रास कशासाठी? सामान्य माणसांना पडलेला पुढचा सवाल. मशिदीवरील भोंगे तुम्ही उतरवाल, पण मंदिरावरील भोंग्याचं काय? मशिदीवरील भोंगे दिवसभरात 10 मिनिटे वाजतात व मंदिरावरील भोंगे सकाळ संध्याकाळ 3 तास वाजतात. सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करायला पाहिजे, असे मत जनमानसातून व्यक्त होत आहे. पाऊस आला की निकाल चांगला लागतो. शिराळ्यात फडणवीसांचे भर पावसात भिजत भाषण आणि शरद पवार यांची पुन्हा पावसात सभा. जनतेचा कल परिवर्तनाकडेच. नाशिक जिल्ह्यातील सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास. सत्ता आल्यास शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी. मुश्रीफांना पाडलेच पाहिजे, शरद पवार यांचे वक्तव्य. गडहिंग्लजमध्ये समरजित घाटगे यांच्या प्रचार सभेत महायुतीवर ही टीकास्त्र. मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने फोडला उमेदवार अनिलदादाच्या प्रचाराचा नारळ. सर्व मराठा सेवक ग्रामीण भागातील मतदारांच्या घेणार भेटी. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, फडणवीस यांचे वक्तव्य. पक्षाने विश्वास दाखवला हेच महत्त्वाचे. हंगामाच्या सुरुवातीलाच तांदळाला विक्रमी दर. केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्याचा परिणाम. ए ग्रेडला 2700 रुपयाचा दर.